गृहनिर्माण इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून शहरातील 13 बुद्ध विहारांना 1,75,00,000 रुपयांपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून शहरातील बुद्ध विहाराला सुशोभीकरणासाठी निधी प्राप्त झाला असल्यानं तेथील उपासक यांनी याबाबत माहिती देत समाधान व्यक्त केलंय। पहिले बुद्ध विहार कसं होतं? पत्र खाली होतं, पत्र होते, वरून जाळी होती चौकोन। तुम्ही तिथे काय काय करत होते विधी? वंदना? वंदना घेत होतं। पौर्णिमाच्या रोजी वंदना, सणावारला मेणबत्त्या, अगरबत्त्या। मग आता हे नवीन बांधकाम सुरू आहे, हे कोणी केलंय? साळवे साहेबांना। तर तुम्हाला नवीन काम सुरू होतंय, काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय आम्हाला, लय भारी वाटतंय, लय भारी वाटतंय आम्हाला, लय भारी वाटतंय। आता पुढे जे तुम्हाला पत्र होते आधी, पत्रच होते, पत्रच आता होते। चांगलं बांधकाम होईल. आता लय भारी काम झालंय, आमच्या मनासारखं काम झालं भारी। दगडाचं होतं, मग लेकरानं पैसे करून त्याला पत्र लावले, जाळ्या लावल्या, पण ते खराब झालं म्हणून आता निधी दिली साहेबानं। तर आम्हाला चांगलंच वाटू राहिले, भगवान बुद्धाचं मंदिर हो राहिले म्हणून, आणि चांगलं केले लेकरानं बी, साहेबानं बी त्याला पैसे दिलेत 10 लाख रुपये। दगडाचं होतं, आम्हीच खडी आम्ही त्या कंपाऊंडतून खडी त्या आणून सनी तिथं वाटा केलता, पत्र टाकले होते सगळे मिळून सनी पहिलं। मग आता मंदिराचं काम आलंय तर चांगलं झालं, आम्हाला आनंद झालाय ना। कोणी केलंय? आता साहेबांनी केले ना, सावे साहेब। बरोबर। मग आता याचा काय फायदा होणार आहे तुम्हाला? काय याचा फायदा काय आता फायदा आता जेव्हा बाबा असले जवळ फायदाच आहे ना सगळा। त्याच्यापासून कोणता फायदा घ्यायचा आपल्याला? बाबासाहेब भगवान बुद्ध असले तर आपले ते मग सारा फायदाच आहे आपला ना, त्याच्या साऱ्यानं बसतो ना आम्ही इथं। मग साहेबांनी एवढं जे काम केलं तर कोणा केलंय? आमच्या घरी पण होत होतं का? साहेबांनी चांगलं काम केलंय आमच्या भगवान बुद्धाचं, बाबासाहेबाचं, हे लय मोठे आभारी त्याला आम्ही। विहाराचं काम सुरू झालंय, कसं सुरू झालंय, कोणाच्या माध्यमातून? सावे साहेब, अतुल सावे साहेबांनी दिलं। पोरानं मिली निकाळजे, संजय डगे, ते ना ते बोलले त्याला सावेला, आणि त्यानं दिली ती निधी करून घेतली। काम सुरू झालंय तुमचं? सुरू आहे काम, सुरू झालं विहाराचं? चालू आहे का? बरोबर। आता विहार झाल्यानंतर काय फायदा होणार आहे? फायदा आता इथं आम्ही वंदना घेऊ, कार्यक्रम होतील, फायदा होणारच आहे ना। फायदा किती म्हणजे आज बौद्धाचं मंदिर बांधू लागले तर फायदा आमचा फायदाच आहे ना ते।